माऊली
अंतरातून घडलं की मग भाग्य उजळलं जातं. भाग्य उजळण्यासाठी मनुष्य देह आहे. यात देही यात डोळा, बाहेर मुक्तीचा सोहळा. चिंता करण्याची गरज नाही. म्हणून माणसाचं भाग्य किती थोर आहे. माणसाचं भाग्य नामस्मरण करण्यासाठी सदैव दिवसात हरीच्या नामी एक हरिनामामध्ये उद्धार होण्याची ताकद आपल्याकडं संत महात्म्यांनी आणून दिलेली आहे. म्हणून संत जन्माला आहे. म्हणून तुमच्या आमच्या सर्वांचे भाग्य उदयास आलेलं आहे आणि त्यांनी उजळून टाकलेलं आहे. आपणासारखे कधी तात्काळ नाही काळ वेळ तयार. आपण जे नाम विसरलं आहे ते नाम सर्वांच्या मुखामध्ये म्हणजे श्वासामध्ये ठेवलेलं आहे आणि ते नाम घेतलं की भाग्य उजळलं जातं आणि सर्व चिंता संपून जाते. सर्व चिंता नाहीशी होते. मनुष्य निर्मळ अशा स्वरूपामधून देह धारण करून गृहस्थाश्रमामध्ये सुंदर असं जीवन जगतो. सुंदर असं जीवन जगून देव ओढलेला अधिकार प्राप्त होतो. नामाच्या पावलानं तुमचं शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध झालं की सगळे रोग निघून जातात. म्हणून सर्वांग ऋषी होते. त्यांचं रक्तपिठी त्यांच्या शरीरावर होती. कातड्यावर रक्तपिठीचे डाग होते आणि आपला भाग सगळा उजळले. भाग्य आता अवघी चिंता वाढली. आज संपूर्ण सुंदर स्वरूपामध्ये देह धारण केला होता. म्हणून त्याच रस्त्याने राम जाणार होते. म्हणून ते रामाची वाट पाहत होते. काही अंतरावर राम आले म्हटल्यावर त्यांनी स्वतःच्या अंगावर रक्तपिठीचं कातडं बाजूला काढून एका टोपलीखाली झाकून ठेवलं आणि टोपलीची टुणटुण करत होती. राम आले. रामाचं आगर स्वागत केलं. दिव्य शरीरामधून रामाचं आगर स्वागत केलं आणि मग रामाची नजर त्या कोपऱ्यात ठेवलेल्या टोपलीकडे गेली. टोपली टुणटुण. महाराज हे काय आहे म्हणजे राजे रामा हे काय विचारलं का. पण रामाने हट्ट घेतला. शेवटी ते कातडं दाखवलं. ज्याला कातडं शरीरावर बाजूला काढून ठेवता येतं एवढी वावर असताना रक्तपतीचं कातडं अंगावर का ठेवलं तर तो भोग होता. तो भोगण्यासाठी त्यांना ते तयार करावं लागलं. भोग मागे जन्माचा भोग आपल्याला भोगावा लागतो. पण नामाच्या पावरनं आत्मशरीर शुद्ध होतं. म्हणून आणि रोगही नाहीसा होतो. रोग काही करू शकत नाही. अशी ताकद फार मोठी झालेली आहे. म्हणून उजळले भाग्य आता. भाग्य उदयाला आलेलं आहे. नामामध्ये नामरूप होऊन ग्रस्ताश्रमामध्ये देवरूप व्हायचे. जवळजवळ सगळे संत ग्रस्ताश्रमीत होते. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज सगळे संत, गौरवा काका, नगारे सोनार,
संतांचं लग्न झाल्यानंतर ते ध्यान करून देवरूप झालेले आहे. तुम्ही असे भगवे वस्त्र घालून फिरत राहिला तर देव मिळत नाही. देव पाहिजे तर तुकाराम महाराजांनी सांगितलंय, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आईच्या घर पुसोनी, आईच्या घर पुसोनी आलेला आहे. एवढा देव बाप्पा आहे. कलियुगीचा नामाने कलियुगीचा हरीच्या नामाने उद्धार होत शकतो. एक नाम आपल्याला घेण्यासाठी सांगितले. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, पंढरीची चाले आल्यान संसारा एक वेळा. पंढरीला जाय एक वेळाचा, पण भगवंत स्वरूप होऊन जा. मग पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये भगवंत आहे का नाही कळेल. या रामाच्या मूर्तीमध्ये राम आहे का नाही कळेल. मी रे असता राम, सर्व सुखाचा आराम, भक्तिकाची काम विषयावरी. ब्रह्मचर्य झालं आपण विषयामध्ये, आणि एक विषय आहे त्या विषयामध्ये आपण रमत असतो आणि आपलं जीवन त्या ठिकाणी मायेच्या विषयामध्ये घेऊन टाकतो. देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणारा सकळ. आयुष्य खटकाळ सावधान. सावध व्हा बाबांनो, क्षणाक्षणात आयुष्य कमी होते. देह जीर्ण होत जातो. आपल्याला आयुष्य थोडं आहे, 100 वर्षाचं आहे. त्याचं निम्म मध्ये जातं आणि निम्म्या आयुष्यामध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण अशा अवस्थेमध्ये भोग होतो. म्हणून काही वैसोनी घडे कथित आवडी अनंत अभावा सुखे तो धरा नारायण. नारायण तुमच्या घरी येणार आहे. एवढा मोठा पावर तुमच्याकडे येऊन टाकलेले आहे. संत महात्मे एवढ्या पावरचे होते काय वाणूच्या संतांचे उपकार मत निरंतर जागविली. संतांचे काय उपकार आहे. नित्य नेमानं नामस्मरण करणाऱ्यासाठी प्रपंचात राहून ध्यान करणारा श्रेष्ठ असतो. असा फिरत राहणारा माणूस त्याला कधी एकाग्रता होणार नाही. काही बोलतोनी घरी कथित आवडी आनंद आळवावा. अवघा आनंद आळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं कार्य आपल्यातून घडलं पाहिजे. म्हणून बाबांनो, लाख मोठं जीवन आहे. या जीवनामध्ये तुम्हाला लाख मोठं कार्य घडत आहे. म्हणून जीवनामध्ये नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. हा नामाचा अधिकार लाख मोठा आहे. म्हणून नामानं भाग्य उजळत जातं. उजळलं भाग्य उजळलं हे आपल्याकडे चिंता राहत नाही. प्रपंचाची चिंता राहत नाही. तुकाराम महाराज असो, एकनाथ महाराज असो, जेवढे संत होते तेवढे जवळ सगळे प्रापंचिक होते. प्रपंच करून परमार्थ केला. परमार्थाचा भाव दिला. म्हणून बाबांनो, आपल्याजवळ असणारा भगवंत पाहण्यासाठी, भगवंत स्वरूप होण्यासाठी लाख मोठा अधिकार नामाच्या रूपानं आपल्याला आणून दिलेला आहे. एवढं मोठं कार्य
या जीवनामध्ये घडत आहे व संन्यासी असो त्याने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आणि ते हजारो वर्षे जगू शकतात. त्यांची पावर एवढी लाख मोलाची आहे. म्हणून बाबांनो, लाख मोलाचा जन्म आहे. पुन्हा मनुष्य देह लवकर मिळणार नाही. 84 लक्ष योनीपैकी 82 लक्ष 99,999 योनी फिरल्यानंतर मग मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे आपलं भाग्य किती सोपं आहे आणि त्या कलियुगामध्ये जन्म मिळाला हे लाख मोलाचं कार्य आहे. कलियुगी उद्धार आहे त्या नामाच्या पावरानं उद्धार होऊ शकतो. पण नामस्मरण करायचं. आपण सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करावं. जशा अनेक सवयी तुमच्याकडे होत्या तेवढ्या सवयी तयार झाल्या. अनेक व्यसनाधीन झाले, व्यसनामध्ये घडून गेले आणि शेवटी मृत्यूला सामोरे गेले. मध्ये ते जीवन संपवून टाकलेलं आहे. म्हणजे कलियुगामध्ये लोक व्यसनी आहेत. एवढे मोठे परमात्मा असणारे संत महात्मे महाराज लोक आणि कीर्तन प्रवचनकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. तरी माणसं वाईट व्यसनाकडे जातात आणि वाईट व्यसनामधून आपलं आयुष्य संपवून टाकतात. रोगराई निर्माण होते. अनेक रोग पोचलेले आहेत आणि हा आपला दुसरा येतो. पूर्वीचे रोग कालरा पटकी हे सगळे रोग कारवाईने झाले. आज पूर्वीचं पाणी 100 वर्षापूर्वीचं विहिरीचं पाणी किती सुंदर होतं. या फिल्टर केलेल्या पाण्यापेक्षाही ते पाणी शुद्ध होतं आणि आज फिल्टर करून पाणी प्यावं लागत आहे. काय परिस्थिती आहे आपली. पाणी फिल्टर करून विकत घ्यावं लागतं आणि आपल्याला त्याच्या जीवनाचा जो खरा भाग आहे तो पाणी बिघडले गेले, हवामान बिघडले गेले आणि उष्णता वाढत चाललेली आहे. जमिनीवरील हवामानाचे जे थर आहेत, हवेचे थर आहेत, ते फाटत चाललेले आहेत. उष्णता निर्माण होते. विज्ञान युगामध्ये यंत्र निघालं, कारखाने निघाले, सगळं निघालं. त्याचं प्रदूषण वाढून हवामानाचे थर उष्णते फाटले गेले आणि उष्णता वाढू लागली. पाऊस वेळेवर पडू शकत नाही. अशी अवस्था तयार होऊ लागलेली आहे. म्हणून एवढं मोठं भाग्य तुम्हाला दिलं त्या भाग्याचं स्वरूप तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म हा त्याचं मोल करता येत नाही. म्हणून जीवनाला तो वैभव पाहिजे. रामाच्या मंदिरामध्ये रामाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीमध्ये रामाचं स्वरूप तयार झालेलं आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतो. वैदिक स्वरूपामध्ये पण हृदय असा
लाख मोलाचं आयुष्य आहे आणि हे आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे. आयुष्य संपल्याशिवाय मरण येत नाही. त्यामध्ये आपण घडून जातो, विषय चुकवतो. विषय 5 विषय आहेत. शब्दामध्ये घडून जातो, रसामध्ये घडून जातो, गंधामध्ये घडून जातो, रूपामध्ये घडून जातो, स्पर्शामध्ये घडून जातो, हाताद्वारे हातातून जातो. त्यामुळं आपण बाहेरच्या विषयामध्ये घडून जातो. म्हणून मनुष्य जन्म केवढ्या मोलाचा आहे याचा विचार करा. गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रमामध्ये नामाचं पावलं तयार करू शकतो. आपलं शरीर शुद्ध करू शकतो. शरीर शुद्ध नामानं होतं. किती मोठं सुज्ञान असलं तर त्यानंतर रोग सुद्धा बरा होऊ शकतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये एवढं भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. सगळी चिंता निघून जाते. नामाला आपले एकरूपता होते आणि एकरूप झाल्यानंतर देव पावयास गेलो तेथे देवचे होऊन गेलो असा अधिकार तयार होतो. हे वैभवाचं वैभव तुमच्या आणून दिलेले आहे आणि या जीवनामध्ये खरोखर रामाच्या स्वरूपामध्ये तुमच्या हृदयामध्ये भक्तीचा राग फुललेला आहे. भक्ती ही कठीण आहे पण नामाच्या पावरनं सुलभ सोपी होते. नाम हे सगळ्यापेक्षा सोपं आहे आणि या नामामधूनच आपण देवरूप होतो. देव पावयास गेलो तेथे देवाची होऊन गेलो. एवढी ताकद आपल्याकडे गुण पोचलेली आहे आणि अशा सुंदर स्वरूपामध्ये जीवनाचं भाग्य उदयाला आलेलं आहे. अशा स्वरूपातलं जीवन तुमच्या जीवनामध्ये तयार होत आहे. भक्तीचा मार्ग तयार होत आहे. म्हणून सद्गुरू समर्थ वीरभवानी ज्ञानेश्वरी ही बरोबर होती पाहिजे. ज्ञान ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रत्येक माणसाला झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करण्यासाठी वेळ सोडू नका. जाती ऐसी घडी पुन्हा नाही. म्हणून संतांच्या संगती मनोगमार्ग गती 11वा श्रीपती येणे म्हणजे संत महात्मे ज्या मार्गाने गेलेले आहे त्या मार्गाचं अनुसरण करणं महत्त्वाचं आहे. म्हणून तर माऊलींनी 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलेलं आहे. गुह्य प्रगट केले. विश्व ब्रह्मची केले. सोप्यात सोपं नाम सर्वांच्या जवळ आहे. राजापासून गरिबापर्यंत, श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांना त्रास आहे. त्या स्वतःमध्ये ते नाम भरलेलं आहे. त्या नामाची पावर आपलं शरीर शुद्ध होतं. शरीराची पावर वाढते. आरोग्य मिळालं जातं. चिंता संपून जाते. चिंता काही राहत नाही आणि मग प्रपंचही निर्कार होतो. सुंदर प्रपंच तयार होतो. शरीर आरोग्य तयार झालं की रोगराई नाहीशी होऊन जाते. रोग संपला की माणसाचं आरोग्य
त्याच पद्धतीने मन प्रसन्न राहतं, त्याच पद्धतीनं प्रपंच नेटका होतो. प्रपंचामध्ये सगळ्या सोयी उपलब्ध होतात आणि अडचणी निघून जातात. एवढी सुविधा पहिल्या प्रथम नामावर तुमचं लक्ष लागलं की तयार होतं. म्हणून तर हंबीर भावांनी या गावामध्ये फार मोठा ज्ञानाचा काढा खुला केलेला आहे आणि या स्वरूपामध्ये ते कार्य करत आहे आणि आता मुलांचा योग लाभ बोलत आहे. असं जीवन फार मुलाचं आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्ही आज माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर तरी आपलं भाग्य उजळायचं असेल तर नामावर लक्ष द्या. तरी अवधान एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. आनंदाच्या पुढे आनंदाचा आनंद निर्माण होतो. आनंद काय विकत आणायचा नाही, नामाच्या पावलानं तो तयार होतो. म्हणून आपले जीवनाच्या अधिकार फार मोठा आहे. मनुष्य जन्म हा मोलाचा आहे. त्याचं मोल करता येणार नाही आणि जीवनात असे तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चिंता संपून म्हणून अवघायचा बदलाच्या स्वरूपाची वीण होतो. म्हणून चार गोष्टी आहेत. सर्वप्रथा गुरुपरा सर्वप्रथा साहित्य सर्वप्रथा देवाची संगीत झाली. सर्वप्रथा सर्वप्रथा देवाच्या स्वरूप सर्वप्रथा 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 देवाचं स्वरूप माझं स्वरूप एक आहे आणि मुक्त होतो. आता मनुष्य जन्माचा मोठा विकार आहे. नरात होण्याचा अधिकार आहे. एवढं सगळं नरात कधी इतर लोक काय घेत नाही. मायेच्या विषयामध्ये आनंद म्हणतात. मायेमध्ये पडून जातात. मायेमध्ये आवश्यकता मायेमध्ये पडून जा. पण एक माया हे दो प्रकार एक दिलावे प्रभुजी को दूसरी नरक में ले जाए. माया एक माया तुम्हाला नरकात नेऊन पोचवणार आहे आणि एक माया तुम्हाला प्रभुजीकडे नेऊन पोचवणार आहे. हे मायेच्या स्वरूपातला आनंद आहे. या आनंदाच्या प्रभावामध्ये आपण आपला आनंद लाख मनाला मिळवला पाहिजे. जाती याची खरी नाही. म्हणून आपण मनुष्य जन्माचं लाख मनाचं वैभव सांगून पुन्हा मिळू शकणार नाही. संतांच्या संगती घ्या. संतांच्या संगती मनोहारी अकरावा श्रीपती येण्याची पंचे. संत महात्मे या मार्गाने घेते त्या मार्गाचं अनुसरण करा. त्यांनी प्रपंच केलेला असा प्रपंच लाख बोलाचा आणि जीवनातलं वैभव फार मोठा आहे. आणि या स्वरूपामध्ये असणारा या ठिकाणी कार्यक्रमामध्ये योगीराज बाबा या गावचं वैभव आहे. योगीराज बाबांनी इतर तपश्चर्या
आधीचे देवरूप झालेले होते आणि देवरूप होऊन तुम्हाला देवरूप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाख मुलांचं भाग्य आहे. या भाग्यामध्ये आपण पुण्याने सामील झालेला आहात. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहे मंडळी, म्हणजे एक ज्ञानेश्वरी वाचली, वाचली, वाचवते. ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचवते, ज्ञान प्रगट करते. ध्यानाच्या स्वरूपामधून बाबांनो, लाख मुलाचं ध्यान आहे. विसरू नका, विसरण्यासाठी देह नाही. आपण आपला ऐक्य घडू नका, नाहीतर साठीभूत नाही. 60 वर्षे झाले की बुद्धी भ्रमित होते. असा आजच्या काळातला रोग आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा आणि ते ध्यान करण्यासाठी खरे अवधान एकले घे. मग सर्व सुखाची पात्र होईल. सर्व सुखाला पात्र व्हा. नामाची पावत तुमच्याकडे आहे. असं कार्य घडत असतं आणि त्या कार्यामध्ये एक रूपता तयार होते आणि त्या कार्याची रूपता प्राप्त होते. म्हणून अखंड हरिनाम सप्ताचा यज्ञ सोहळा. नाव काय? यज्ञ. यज्ञ म्हणजे नामाचं ध्यान करणं. नामाचं ध्यान करणं म्हणजे नामस्मरण करणं. नाम हे यज्ञ आहे. हे नाम यज्ञमध्ये तयार होऊ शकतं आणि तो सोहळा तुमच्याकडं या नामाच्या मंदिरामध्ये बाबा योगीराज बाबांनी आणून दिलेला आहे. अनेक वर्षे जगलेले योगीराज बाबा फार भाग्य आहे. योगी कुठेही सापडत नाही आणि तुमच्या गावामध्ये मुक्कामाच्या स्वरूपामध्ये एक झालेले आहे. बाबांना त्याने पहिले सांगितलं, घरी तुला देव मिळेल. मग बाबांना सांगताना यज्ञ सोहळा त्यांनी सांगून टाकला. यज्ञ घरी तुम्हाला देव मिळणार आहे, मिळण्याची जरुरी नाही. म्हणून गोविंदास बाबा यांनी नामस्मरण दिलं. नाम दिल्याबरोबर एक तरी अवधान एकले दिले. म्हणजे तो म्हटल्याबरोबर ब्रह्मस्वरूप, हा म्हटल्याबरोबर गावामध्ये येते असा तो अधिकार होता आणि त्यांनी तो मिळवला. 6 महिने तपश्चर्या केली आणि एकरूप होऊन देवरूप झाले आणि जगाला सर्व जगामध्ये हा परमार्थ सोपा आहे हे सांगत सुटले आणि त्यांनी त्या बंधनाच्या स्वरूपामधून गावोगावी जाऊन ज्ञानेश्वरीचं ज्ञान ईश्वरी स्वरूपामधून प्रगट केलेलं आहे. एवढं सोपं असताना लोक इकडे येत नाही. सोपं ज्ञान आवडत नाही, अवघड ज्ञान आवडतं. पायी चालायचं, पण शरीराला त्रास द्यायचा. एका जागेवर वरून नामस्मरण केलं तर तो यज्ञ सोहळा लाखपणाला तयार होतो. यज्ञ तयार होतो. यज्ञाचे स्वरूप बदलतो. अशी स्वरूपता प्राप्त होत जाते आणि या स्वरूपामध्ये
असणारा जो सोळा आहे लाख मोलाचा आणि त्या मोलाचं आपल्याला सांगू शकता येत नाही एवढं मोल आहे अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्यामध्ये. यज्ञाचं कार्य नामामध्ये आहे. योगीराज बाबांनी पहिला भगवंत स्वरूप सांगितले आणि मग ध्वनी लावायला सुरुवात केलेली आहे आणि ध्वनीमध्ये ताकद निर्माण केलेली आहे. एवढी ताकद आहे की ध्वनी थाट घटना ही पैसा प्राप्त होऊ शकतो एवढी त्यांची ताकद होती आणि त्या ताकदीमध्ये कार्य करत होतं आणि रामाचं मंदिर तयार करण्याचं कार्य त्यांच्या हातून थोडे पैसे कमी पडले तर त्यांनी यज्ञातून आणून देऊन कार्य सिद्ध केलं. म्हणून बाबांचा योग एवढा मोठा आहे आणि या योगामध्ये श्रीयुगामध्ये तुम्हाला लाख मोलाच्या कार्याचा योग प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही कार्य करा. वाढ्या पोळ्याला 12 वर्षे नामस्मरण करण्याची पावर तयार झाली. एक नाम घेतलं ब्रह्मस्वरूप झालं आणि ब्रह्मस्वरूपात गेल्यानंतर समाधी सुखसोहळ्यामध्ये 12 वर्षे राहिली आणि मग पंक्तीला वाढलेल्या लाकडाला पाणी फुटली. एवढी नामाची पावर तयार झाली आणि या कार्यामध्ये ते यशस्वी झाला. वाल्याचा वाल्मिकी झाला. पुढे 1000 वर्षांनी राम जन्माला येणार आहे. ते रामायण वाल्मिकी रामायण तयार झालं आणि त्या रामायणामध्ये दिल्याप्रमाणे रामाचं आचरण घडलं गेलेलं आहे. म्हणजे केवढं ज्ञान पूर्ण भविष्य हजारो वर्षापूर्वीचं पूर्ण भविष्य त्यांनी तयार करून ठेवलं आणि कार्यामध्ये यशस्वी झाले वाल्मिकी. आणि तुमच्या जीवनामध्ये रामायणाचं स्वरूप प्रकट केलं. यज्ञ सोहळा आहे. नामाचा यज्ञ करा. नामामध्ये यज्ञामध्ये आहुती द्या. देह जावा हो, देह जावा हो, दृढ भाव नामावर दृढ भाव ठेवा आणि एकरूप एवढं स्वयं स्वरूप प्राप्त करून घ्या. एक नाम सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या नामामध्ये तुम्हाला यज्ञ सोहळा प्राप्त करून घेतला. तो परमात्मा हम जीवात्मा दोन्ही निराकार. जीव आणि देव निराकार आहे. एकाच देहात एक नाभिकाने जीव राहतो आणि मेंदूच्या पोकळीमध्ये देव राहतो. या देवाला जाण्यासाठी हा मार्ग आहे. 3.5 मासाचा देह आहे. यासाठी ही यात सोहळा बाहेर मुक्तीचा सोहळा मुक्त होण्याचा सोहळा प्राप्त होतो. असं कार्य पृथ्वीवर पुढेही मिळू शकत नाही. ते मृत्यूलोकामध्ये आहे. स्वर्गलोकामध्ये नाही. पुढेही नाही. ते मृत्यूलोकामध्ये देह जन्मलेल्यापासून देह सोडलेल्या काळापर्यंत नामस्मरण केलं की तयार होतं. म्हणून धमधरे दादांना 13 दिवसात आपलं शरीर शुद्ध करण्याची ताकद झाली. या माणसाला आपलं शरीर धुंजून येत नव्हतं. पाऊल
दिवसामध्ये शरीर शुद्ध झालं, एवढी पावर त्यांच्याकडे आली. म्हणून भावांनी हे कार्य त्यांच्याकडे लाख मुलाचं भाग्य उजळले. आता दादांचं भाग्य, धमधरे दादांचं भाग्य उजळलेलं आहे आणि ते त्यांची चिंता संपली. पण पुन्हा एकदा हे झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये मांसाहार करण्याची म्हणजे मासे खाण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी ते मासे आणायला खाल्ले आणि मग शेवटी जेवण संपल्यानंतर ताटावर उठल्याबरोबर तसेच ओळखले सगळे मासे बाहेर पडले. म्हणजे त्यांना पुन्हा त्यांनी मांसाहार केला नाही. अशी पावर नामामध्ये आहे. नामाच्या गोडीमध्ये लाख मुलांची पावर आहे. म्हणून संतांच्या संगतीत येणं महत्त्वाचं आहे. आणि आज या ठिकाणी वनगुडे आप्पा हे एक वैभवशील माणूस होता. त्यांनी अभ्यास चांगला केलेला होता आणि त्यांचं जीवन चांगलं झालेलं होतं. मनुष्याचं जीवन नामाच्या पावरानं शुद्ध झालेलं होतं. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म हा लाख मुलाचा पुन्हा मिळू शकत नाही. आणि मग रजगुण तमगुणामध्ये अडकून त्या पापामध्ये अडकून माणूस तिकडे भटकत राहतो. आणि मग पुन्हा 89,999 येणीमध्ये फिरत भटकत फिरतो. आणि मग खरा मनुष्य देह नामासाठी आहे. हे उजळले भाग्य असतात. आपण नामाच्या मध्ये आहोत, सद्गुरूंच्या संगतीमध्ये आहोत आणि आपलं जीवन सुखी लाख मुलाचं बनवा एवढी या ठिकाणी विनंती करत आहे. फार मोठा भाग्याचं स्वरूप या ठिकाणी एका ऋषीमुनीच्या महात्म्याचा वर्षानं पुणे झालेली, पावन झालेली ही भूमी आहे. आणि त्या भूमीमध्ये हे ब्रह्मज्ञान प्रगट करायचा वेळ आलेली आहे. हा 15 तारखेच्या निमित्तानं असलेला हा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमामधून तुम्ही आम्ही भाग्यवान होतोय. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म लाख मुलाचा पुन्हा लवकर मिळू शकणार नाही. म्हणून नामस्मरण करून ना काही मिळालं नाही तर पुन्हा मनुष्य देह धारण करून नामस्मरण करण्याची पावर तयार होईल. संतांच्या संगतीत येणार आहात, संत संगतीचा लाभ मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी केलेल्या 15 तारखेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेली प्रवचन सेवा रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचन सेवेला